हे कुठे गेला ठेवायला? ठेवा जमिनीवर. ठेव इथं. ओरिजिनल हापूस आंबा या. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? खूप छान. बरं असायलाच पाहिजे मित्रांनो. आज आपण इब्राहिम काकाच्या आमराईमध्ये आलो आहे. आंबा झाडावरून कसा निघतो आणि तुमच्यापर्यंत कसा पोचतो त्यास तुम्हाला मी संपूर्ण दाखवणार आहे. उन्हाचा तडाखा भरपूर आहे मित्रांनो. 40 सेल्सिअस डिग्रीच्या वरती ऊन आहे आणि मी आलो या बागायतमध्ये. हे बघा, सुंदर असे हे झाड आहेत आंब्यांचे. मित्रांनो, या टायमाला आंबा कमीच आहे. सध्या मे महिना चालू आहे आणि मे महिन्यामध्ये जो आंबा असतो तो खूप चविष्ट आणि खाण्यासारखा असतो. एक एप्रिलच्या एंडमध्ये नंतरला एक मेच्या फर्स्ट वीकमध्ये आंबा बहुतेक तयार होतो. त्या आंब्याला साधारण गाय पकडली असते एक बाजूला आणि एक बाजूला आंबा चांगला असतो. हे बघा, आता हे झेऱ्याने आंबे उतरण्याचं काम चालू आहे आणि खाली दिसतोय तो खुरपण त्याला बोलतात. हे इब्राहिम काकाची आमराईमध्ये आहे आपण. झाडं एक चांगली पालवलीत हिरवीगार झालेली आहेत झाडं मित्रांनो. हे बघा, हे असे या प्रकारे आंबे काढतात. कमी आहेत आंबे, शोधायला लागतात झाडांना कुठे कुठे आहेत ते. मित्रांनो, आता आपण बघूया ओरिजिनल आंबा आणि त्याची शायनिंग कशी असते ती तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, हा आहे कोकणातला ओरिजिनल आंबा. हापूस आंबा बोलतात त्याला. हे बघा, हे टॉपला डेट बसलेत मित्रांनो. हा आंबा आता संपूर्ण तयार आहे आणि अलगद काढलेला आंबा हा चांगला निघतो खाण्यासाठी. त्याला डाग वगैरे नसतात काही. आणि मित्रांनो, हे बघा, जिथं माझे हात फिरलेत तिथे एक कलर निघालेला आहे. बघा, असा वाटतं आपल्याला. ओरिजिनल आंबा जो झाडावर असतो त्याची शायनिंग असते. असं आपल्याला वाटतं पावडर टाकलेली, पण ते पावडर नाही आहे, ती ओरिजिनल आंब्याची शायनिंग आहे. आणि जिथं आता हात ठेवलेत तिथे बोट उमटतात आपले, त्याच्यावरनं माहिती पडते आंबा किती वेळात धरलेला असतो. आता हे खुरपणमध्ये आंबे टाकून एक कॅरेटमध्ये भरले जातात. नंतरला पुढे त्याच्या सॉर्टिंग होतो. आपण बघूया पुढे. मित्रांनो, झाडावरून जो आंबा निघतो त्या अलगद अशा खुरपणमधून असे कॅरेटमध्ये ठेवले जातात. तशी जास्ती आदलापट होत नाही, जेणेकरून आंब्याला नुकसान होईल. जेव्हा पिकतो तेव्हा आतमध्ये डाग वगैरे निघत नाही. साधारण या एक कॅरेटमध्ये 100 आंबे बसतात. हे बघा, आंबा पण मोठा दिसतो, याची साईज मोठी आहे. हा आंबा महाग विकला जातो. साधारण या आंब्याचे वजन अंदाजित 300-350 ग्राम असावा. त्याच्यापेक्षा एक मोठा आंबा असतो 450 ग्राम, 500 ग्राम, 600 ग्रामपर्यंत पण हे हापूस आंबे वजनामध्ये भरतात. एक आंबा असतो तो. आता हे आंबे कॅरेटमध्ये भरून पुढे जिथे शॉर्टिंग करतात, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि एक 4 नंबर असे वेगवेगळे शॉर्टिंग करतात. तिथे आता हे निघालेत. आपण पुढे बघूया. मित्रांनो, उन्हाचा कडाका भरपूर आहे. जबरदस्त उन्हामध्ये हे दिवसभर कामगार काम करतात, तेव्हा हे आंबे आपल्याला भेटतात खायला. खूप मेहनत असते या संपूर्ण प्रोसेसला. वाटतं आपल्याला आंबा हा बाजारमध्ये महाग आला आहे, पण त्याच्या पाठीमागे खूप मेहनत असते मित्रांनो. पुढे आपण बघूया आता पॅकिंग वगैरे कशी होते ती. मित्रांनो, हे 3-4 कॅरेट दिसतात, त्याच्यामध्ये हे शॉर्ट केलेले आंबे आहेत, 1, 2, 3 नंबर. आता त्या कॅरेटमध्ये हे वेगवेगळे आंबे आहेत. तशी
वेगवेगळे बॉक्स भरले जातात. 2 डझन, 4 डझन, 4.5 डझन, 5 डझन, 5.5 डझन असे वेगवेगळे जे साईजचे आंबे भरले जातात आणि त्याचे रेट पण वेगळे असतात. हे बघा, हा आंबा आहे, हा ओरिजिनल आंबा. आणि हे साईडवर काढले ते डागेवाले आंबे आहेत. ते काट्यावर जातात, ते कस्टमरला देत नाही. आंबे ते खराब निघतात आणि इम्प्रेशन खराब होते त्याच्या कारणे. कारण पेटी भरायचं काम चालू आहे आणि आता हे आंबे एकसारखे बसवतात, जरा पण जागा ठेवत नाही. हे बघा, हे समोर मी बसलो त्याच्यासमोर एक लेअर असते आंब्याची, त्याच्यावर भाताचा पेंडा बोलतात त्याला आमच्याकडे कोकणामध्ये, तो ठेवतात आणि त्याच्यावर पेपर ठेवून नंतरला हा आंबा असा 3-4 जे लाईनीमध्ये बसतात तसे बसवले जातात. आंबे उलटे सिद्धे नाही, एक लाईनमध्ये व्यवस्थित बसवले जातात. एक त्यांना अनुभव असतो चांगला, त्या पद्धतीने बसवतात. आंबा आतमध्ये हलला नाही पाहिजे, पॅकिंग लूज नाही झाली पाहिजे, नाही तर घासून आदलून आपटून आंबा खराब होतो. मित्रांनो, हे जे बॉक्सवर पॅकिंग करतात त्याचं इंक आहे, आपण त्याला साधारण मार्का पेन बोलतो. आणि या मार्का पेननी या समोर जे बॉक्स येतात त्याच्यावर नाव वगैरे लिहितात पाठवणाऱ्यांचा आणि किती डझनची पॅकिंग आहे ते असे लिहितात. मित्रांनो, आता आपण बघूया बॉक्स कसे भरतात ते तुम्हाला मी दाखवतो. इथे बघत राहा जरा. हा असा आहे, असा पकडायचा आणि असा 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 मोडायचा. हे बघा, असा असा घेतला, असा घेतलाय हा, ही रद्दी आणि हा आम. ऐसा ऐसा लगने का, ऐसा 4 डजनी का आम है. केलं आहे.
हा असा 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 झाला. ह्याला नेऊन पहिलीकडे टाकतो. तिकडे टाक. इकडं मित्रांनो, अशा या प्रकारे आंब्याची पॅकिंग होते आणि वेगवेगळ्या साईजच्या पेटी मार्केटमध्ये येतात आणि तुमच्यापर्यंत पोचतात. मित्रांनो, भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट करून अवश्य सांगा आणि आंबे लागले तर कॉमेंट करून सांगा, तुम्हाला मी पाठवतो. बाय बाय.